उद्या होणाऱ्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळते आणि तसंच वातावरण राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील असल्याचं आपल्याला बघायला मिळते। राजधानी नवी दिल्लीमधील लाल किल्ल्यावरती उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर लाल किल्ल्यावरती तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। मी सध्या लाल किल्ल्यावरील ही सगळी गेटची दृश्य दाखवतोय। लाल किल्ल्यामध्ये जे आतमध्ये जाणारे कर्मचारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील या प्रत्येकाची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे। जे कर्मचारी या ठिकाणी काम करण्यासाठी आहेत उद्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने म्हणा किंवा तयारीच्या अनुषंगाने जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्या सगळ्यांची तपासणी जी आहे ती पोलीस अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी केली जात आहे। लाल किल्ल्यावरती प्रामुख्याने जर आपण बघितलं तर CISFचे जवान असतील किंवा दिल्ली पोलीस असतील या सगळ्याकडनं कडेकोट बंदोबस्त जो आहे तो केला जात आहे। खरं तर उद्या या ठिकाणचे सगळे रस्ते जे आहेत ते बंद केले जाणार आहेत। आज सायंकाळनंतरच हे रस्ते जे आहेत ते बंद केले जाऊ शकतात। या परिसरामध्ये ड्रोन उडवण्यासाठी देखील परवानगी दिलेली नाही आहे, कारण मोठ्या प्रमाणात VIP लोक जे आहेत ते या सोहळ्यासाठी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने सुरक्षा जी आहे ती अगदी कडेकोट असल्याचं आपल्याला बघायला मिळते। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर या सोहळ्यासाठी देशभरामधून जवळपास 18,000 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये विशेष 4,000 पाहुणे जर आपण बघितलं तर महिला असतील, शेतकरी असतील, तरुण असतील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांना या सोहळ्याचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता ते सगळे खेळाडू उद्याच्या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित असणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर बांगलादेशमधील जी परिस्थिती घडली होती त्या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलीस असतील किंवा इतर यंत्रणा ज्या असतील त्या सगळ्या अलर्ट मोडवरती आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगाने उद्याच्या सोहळ्यासाठी प्रामुख्याने सुरक्षा जी आहे ती अगदी तैनात करण्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। उद्या होणाऱ्या सोहळ्यासाठी अगदी काही तासांचा कालावधी बाकी आहे आणि ती सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 11व्यांदा याच लाल किल्ल्यावरनं देशाचा ध्वजारोहण करणार आहेत। त्यामुळे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं देशाला संबोधित करताना कोणकोणत्या मुद्द्यावरती बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।